बाट्या करायच्या आता. अरे गौऱ्या घ्यायलाय. 4 वाजलेत. अरूला बाट्या खायच्या होत्या. गौऱ्या ती घेऊन जायच्या. पीठ तिंबायचं. पीठ तिंबून पुन्हा गोळे करून टाकायचे. गौऱ्या नेऊन टाकता आधी. घ्या अरू चला. हे मीठ कुटून घेतलंय. पिठामध्ये टाकून घ्यायचं. जिरे वावयानं चव येते बाट्याला चांगली. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलंय. पीठ तिंबून घ्यायचं आता. झालं पीठ तिंबायचं. त्याचे गोळे करून घ्यायचे. बारीक बारीक गोळे करायचे. बारीक केल्यामध्ये चांगले शेकते. तर गौऱ्या पण पेटवायचे आता. घ्यायचे उंडे करून. झालं पीठ ते तिंबायचं. गौऱ्या पण पेटवायचे आता. बारीक बारीक उंडे करायचे. जिरे मीठ ओवा ते टाकलाय. कुठून ओवा जिरे टाकले. जिरेनं ओव्यानं चांगली चव येते. चांगले भाजून घ्यायचे. बारीक बारीक करायचे म्हणजे मधून उकळून निघते. तर 5 वाजले. वरणाला डाळ पण शिजवायला ठेवली आहे गॅसवर. जिरे मिठामुळे चांगली चव पण येते. गौऱ्यावर भाजायचे चांगले. चांगलं असं गोळून पीठ घ्यायचं. चिरण्या पडू द्यायच्या नाही. तर चिरण्या पडल्या की राग जाते मध्ये. बारीक बारीक गोळे करायचे. चिरण्या पडू द्यायच्या नाही. तर चिरण्या पडल्या की राग जाते मध्ये. राग जाऊन बस समजी काळ होते. बारीक बारीक उंडी करून घ्यायची. असं पीठ गोळलं की चिरण्या पडत नाही. तर घ्यायच्या गौऱ्या पिटवून. झाले उंडे करायचे. आविष्कार पण करू लागायला आहे गौऱ्या गोळा. पलीकडून गोळा कर. तुला पण तिथं पसरून बसला. प्रत्येक 5 टाणा गेलाय. 5 पण पिटवून घ्यायच्या. उंडे करायचे झाले. तर गोल ढिगार करून घ्यायचं. समजा 5 टाणून पेटवायचे. घ्यायच्या भाजून. जेवायच्या कडेला पातळ आणलाय प्रत्येक पिठी जातात. ते तिकडे एक गाठा तोडीत कुत्रीवणी. एक दहा घेऊन बाजूला खायचं नाही. तिथं तोडायचं नीस करून टाकायचं. गौऱ्या चांगल्या आरपाला की भाजून घ्यायच्या बाट्या. 10-15 मिनिटात आर पडते. घ्यायच्या लगेच बाट्यात ठेवून वरी भाजायचे आधी. 2-3दा पलटून पुन्हा पुरून टाकायच्या. राहिलेला उकडून निघतात मध्येच. पल्ला यार आर पल्लाय. बाट्या ठेवून घ्यायच्या. चांगला मस्त आर पल्लाय. दूर थोडा कडून राहिले तर दूर आहे. घ्यायच्या बाट्या समजा ठेवून. पोळायला लागले. घेतो बाट्या ठेवून.
दिवस मावळले 6 वाजले तर मस्त भाजायचे एकदा पलटून घ्यायचे अजून दोनदा पलटायचे मग चांगले भाजते अजून एकदा पलटून घ्यायच्या चांगल्या एक साईड भाजल्या तर डबल पलटून घ्यायच्या जी कच्च्या राहिल्या पलटायचे पुन्हा पुरून टाकायच्या मस्त भाजल्या तर कुठं कुठं राहिलेल्या ते पलटायचे थोडा वेळ राहू द्यायच्या पुरून टाकायच्या पुरल्यामध्ये राहिलेल्यामध्ये उकडून निघते समजे मस्त भाजले भाटे अजून 10-15 मिनिट राहू देऊन पुन्हा पुरून टाकायचे समजा उकडून निघतात वरण पण करून घ्यायचं डाळ शिजवायला ठेवते मला भाजल्यात भाटे आता काढून आर पसरून थोड्या पुरून टाकायच्या मस्त भाजल्या आता जिराचा पण वास यायलाय काढून पुरायचे आता याच्या काढून आता पुरायचे आता चांगल्या भाजल्या आता याच्या पुरून आर पसरून घ्यायचा आता घ्यायच्या भाट्यात टाकून पुरून टाकायच्या म्हणजे राहिलेलं उकडून निघते आता बारीक आर करून घ्यायचा पुरायचे पुन्हा बारीक फोडून घ्यायचं समजा वाळायला लागले पुरायचे असे चौकून म्हणजे उकडत्या समजामध्ये पुन्हा काढल्या की फोडून घ्यायच्या तूप टाकून फोडायचं आणि पुन्हा तूप टाकायचं बारीक करून 10-15 मिनिट राहू द्यायचे आता पट्ट्या चांगल्यामध्ये फोडलेला आता काढून घ्यायच्या वरण पण केलंय डाळबाटी खायची तुपटी टाकून बारीक फोडून घ्यायचे आता चांगले भाजले आता चांगला आर होता चांगले भाजले आता बारीक फोडून तूप टाकून घ्यायचं वरण पण झाले झाली डाळबाटी तयार घेतो काढून आता बारीक करून घ्यायच्या फोडून पुन्हा तूप टाकायचं तूप मुरलं की वरण बाटी खायची डाळबाटी मस्त भाजली आता या डाळबाटी खायला आबा पण आलाय खायला आबा खायच्या म्हणला डाळबाटी म्हणून केले आबा आविष्कार परतू कानातल्या गौऱ्या पडकामधल्या हुडकून आणल्या होत्या त्या डाळबाटी खायला तूप टाकायच्या भाट्यामध्ये आता फोडून बारीक केल्या आता कालून घ्यायच्या झाल्या भाट्या तयार म्हशीच तूप आहे बारीक केल्यात फोडून कालून घ्यायच्या म्हणजे मऊ होत्यात वरण केलंय डाळबाटी मस्त झालंय वरण झालं वरण ती भाट्या झाल्या जेवण करायचं तर या डाळ भाट्या खायला वरण पण मस्त झालंय